नमस्कार, झोंबी किचनमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. आज आपण शुद्ध नारळ तेल घरच्या घरी कसे तयार करायचे ते पाहणार आहोत. सोपी पद्धत आहे. सुरू करूया. इथे मी 4 नारळ घेतले आहेत. सुरुवातीला नारळ फोडून घेऊ. सर्व बाजूने मारा करत नारळ फोडून घेऊ, जेणेकरून कवच अगदी सहज निघेल. बाजारातील भेसळयुक्त तेलापेक्षा शुद्ध तेल आपण आपल्या घरच्या घरी बनवू शकतो आणि वापरू शकतो. हे तुम्हाला नक्की आवडेल. हा खोबऱ्याच्या मागचा काळा भाग जर आपण काढून टाकला तर तयार होणारं खोबरेल तेल अगदी पारदर्शक काचेसारखं तयार होतं. तर तुम्हाला हवं तर ते तुम्ही काढू शकता. मी इथे काढत नाहीये, मी सरळच वापरते आहे. सर्व नारळ फोडून झालेले आहेत. एवढं हे पाणी निघालेलं आहे. अंदाजे इथे खोबरं पाहिलं आपण तर 788 ग्राम आहे. हे खोबरं आपण स्वच्छ धुवून घेऊ आणि कापायला सुरू करू. इथे खोबरं आपण बारीक कापून घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर खोबरं किसूनही घेऊ शकता. खोबऱ्यामध्ये पाणी घालून बारीक वाटून घेऊ आणि नंतर सुती कपड्यामध्ये गाळून घेऊ. हेच तुम्हाला 2 ते 3 वेळा परत करायचे आहे. स्किनवर असलेले फंगस, बॅक्टेरियांना मारण्याचं काम लॉरिक ॲसिड करतं आणि नारळ तेलामध्ये सर्वात जास्त लॉरिक ॲसिड असल्यामुळे ते एक उत्तम जंतुनाशक मानलं जातं. हे नारळाचं दूध तयार आहे. हा राहिलेला खोबऱ्याचा किस मी उन्हामध्ये सुकवलेला आहे. छान सुकलेला आहे. हा आपण जेवणामध्ये वापरू शकतो. मिठाई बनवण्यासाठी वापरू शकतो. हे तयार नारळाचे दूध आपण झाकून आता रूम टेम्परेचरवर ठेवूया. म्हणजे पाणी वेगळं आणि तेल वेगळं होईल.
12 तासानंतर पाहिल्यावर इथे तुम्ही पाहू शकता नारळाच्या दुधापासून तेल वेगळे झालेले आहे. वर जाडसर अशी थर जमा झालेली आहे. ही आपण अगदी अलगदपणे काढून घेऊया. अगदी अलगदपणे चमच्याने हळूवारपणे हे आपण काढून घेऊ. वॉव! इथे तुम्ही पाहू शकता किती छान थरी जमा झालेली आहे. हेच आपलं व्हर्जिन ऑइल. या शुद्ध नारळ तेलाचे अप्रतिम फायदे आहेत. तुम्ही स्किन केअर, हेअर केअर म्हणून वापरू शकता. जेवण बनवण्यासाठी वापरू शकता. एवढी मलाई निघलेली आहे. ही आपण आता गॅसवर गरम करू. गॅस मध्यम टू लो असावा. सतत ढवळत हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये असलेला पाण्याचा अंश पूर्णपणे निघून जाईल व पूर्ण तेल, शुद्ध तेल आपल्याला मिळेल. या तेलामध्ये आपण कोणतेही प्रिझर्वेटिव्ह यूज करत नाही, कोणतेही केमिकल यूज करत नाही. त्यामुळे हे एकदम शुद्ध तेल आहे. हे तुमच्या चेहऱ्याला एक वेगळंच तेज देतं. रोज रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवून त्यानंतर हे तेल लावून झोपल्यामुळे तुमचा चेहरा एकदम शायनी होतो. आठवड्यातून 1 ते 2 वेळा हे शुद्ध नारळ तेल केसांना लावल्यामुळे तुमच्या केसांच्या बऱ्याच समस्या दूर होतात. इथे आपण पाहू शकता मलाईपासून तेल वेगळे व्हायला सुरू झालेले आहे. हे जे आपले तेल वरती दिसतं आहे तुम्हाला. थोडं थोडं तेल जसं तयार होईल तसं काढून आपण एका वाटीमध्ये गाळून घेऊ. इथे आपण बघू शकतो
162 ग्राम तेल तयार आहे. तेल पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण याला बाटलीमध्ये काढून घेऊ. लहान मोठ्या जखमेवरती हे तेल लावल्यामुळे जखम खूप लवकर बरी होते. रोजच्या वापरासाठी अशा प्रकारची स्प्रे बॉटल वापरल्यामुळे तेल स्वच्छ राहते. हे तेल साठवण्यासाठी शक्यतो काचेची बाटली वापरावी. रात्री पायांच्या तळव्यांना तेलाने मसाज केल्यामुळे चांगली झोप लागते. आणि जर तुम्हाला हे तेल विकत घ्यायचे असेल तर झुंबे एंटरप्राइजेसला संपर्क करा. आम्ही तुम्हाला घरपोच हे तेल उपलब्ध करून देऊ. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. आणि ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.